नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे, संचालक चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभाग. आजच्या माझ्या तुमच्यासोबत बोलावयाच्या पर्टिक्युलरली आजचं माझं मनोगत हे चाटे क्लासेस, त्याच्यानंतर चाटे कॉलेज किंवा चाटे स्कूलमध्ये जे नॉन टीचिंगमध्ये काम करत आहेत त्या सगळ्यांसाठी आहे. आणि सगळ्यांसाठी मी आज विषय घेतलेला आहे, वी कॅन विन. आपण जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो म्हणजे आपण काय करू शकतो याचं एक थोडक्यामध्ये मला वाटणारं जे मनोगत आहे, जे तुम्हाला नक्की तुमच्या करत असलेल्या नॉन टीचिंगच्या कामामध्ये, मग ते काम ॲडमिशन करण्याचं असेल, विद्यार्थ्याच्या फॉलोअपचं असेल, विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याचं असेल, जे काही असेल ते त्या कामामध्ये फायदेशीर होणार आहे. मात्र हे तुम्ही नीट ऐकलं पाहिजे, तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. कारण अंमलबजावणी करताना त्रास होतो, त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना आपल्याला डिफिकल्ट वाटतं, हे नक्की आहे. प्रथमतः तुम्ही जे चाटे शिक्षण समूहाच्या क्लासेस, कॉलेज युनिट किंवा स्कूलच्या युनिटमध्ये काम करत आहात त्या सगळ्या माझ्या सहकार्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या कामासाठी. माझ्या गेल्या अनेक वर्षातल्या चाटे शिक्षण समूहाच्या प्रवासामध्ये ज्या पद्धतीची सिच्युएशन आत्ता तयार झाली कोरोनामुळे, अशी सिच्युएशन कधी तयार झाली नव्हती किंवा असा प्रसंग कधी आला नव्हता. परंतु चाटे सरांसोबत पहिल्या वर्षापासून काम करत असताना मी जे काही शिकलो की ज्याच्यामध्ये कोणत्याही संकटाला न डगमगणं, कोणतंही काम पूर्वनियोजित करणं आणि कोणतंही काम करत असताना 100% डिव्होशन देणं, या जर गोष्टी आपल्याकडे मित्र हो असतील तर निश्चित पद्धतीनं आपण आपल्या कामाबद्दल कॉन्फिडंट होऊ शकतो. आपण आपल्या कामाबद्दल 100% यश मिळवण्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. तुमच्यापैकी ज्यांनी एप्रिल मे जूनमध्ये हा अनुभव घेतला, या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला, त्यांना सक्सेस मिळालेला आहे. ज्यांनी काही कारणं शोधली, अडचणींना वे आउट काढला नाही, त्यांना सक्सेस नाही मिळालं. कारण समय तो किसी के लिए रुकता नहीं, समय किसी का इंतजार नहीं करता. वेळ कोणासाठी थांबतो का? नाही. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना माझं नम्र निवेदन आहे, विनंती आहे की तुम्ही चाटे सरांनी आपल्याला जी काही आपल्या संस्थेची ब्रीद टॅगलाईन करून दिलेली, ब्रीद वाक्य करून दिलेलं आहे, योग्य मार्गदर्शनासह सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध कठोर परिश्रम हाच उज्ज्वल यशाचा खरा राजमार्ग आहे, हे वाक्य नीट समजून घ्या. मग हे वाक्य मार्चच्या अगोदरच्या आपल्या कार्यपद्धतीत ज्यांनी इम्प्लिमेंट केलं त्यांना सक्सेस मिळालं. त्यांचा बिझनेस, त्यांची क्वालिटी, त्यांचा रिझल्ट मागे राहिलेला नाही. ज्यांनी आत्ता ऑनलाईनमध्ये काम सुरू केलं, ज्या काही टेक्नॉलॉजी मिळती त्याच्यामध्ये आपण काम करायला लागलो आणि मग पुढे चाललो. पण पुढे जात असताना तुमच्यापैकी प्रत्येकानं आपली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची, त्या कामाची नीट स्टडी केला पाहिजे आणि बदललेल्या गरजानुसार, बदललेल्या प्रवाहानुसार जे काही आता गरजा निर्माण झालेल्या आहेत त्याचा अभ्यास करून आपण स्वतःला त्या पद्धतीनं अंमल केला पाहिजे, इम्प्लिमेंट केलं पाहिजे. नीट लक्षात घ्या, ब्रांच हेड असतील त्यांनी त्या पद्धतीनं स्वतःला करेक्ट केलं पाहिजे. काउन्सिलर असेल त्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला अपडेट केलं पाहिजे. ब्रांच हेडनी आपल्या काउन्सिलरला तशा पद्धतीचं अपग्रेडेशन आलं का, तो तसं करतो का, हे नीट बघितलं पाहिजे. याच्यासाठी आपण गेली
जवळपास महिनाभर वेगवेगळ्या वेबिनार घेतलेल्या आहेत, झूमवर मीटिंग घेतलेल्या आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ कॉलेजमध्ये असेल, शाळेमध्ये असेल, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनचा अर्थ आपल्याला नीट कळला का? आणि जर तो कळला असेल तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा आपण नीट समजून घेऊया. आपली संस्था काळानुरूप होणाऱ्या बदलांना नेहमी स्वीकारते. 1999च्या आधी बोर्ड परीक्षेवर सिलेक्शन व्हायचं 12वी नंतर, त्याच्यात आपण टॉप होतो. 1999ला मेडिकलला CET आली, त्याच्यातही आपण पहिल्याच वर्षी अनिशा शेट्टीच्या म्हणजे ह्याच्यातून आपण आपली फर्स्ट स्टुडंट आली महाराष्ट्रामध्ये. नीट लक्षात घ्या, 200 पैकी 199 मार्क घेऊन. लक्षात आहे का तुमच्या सगळ्यांच्या? ही गोष्ट मी यासाठी सांगतोय की जेव्हा जेव्हा परीक्षा पद्धतीमध्ये, काम करण्याच्या पद्धतीमध्ये, अकॅडमिक इम्प्लिमेंट करण्याच्या पद्धतीमध्ये जे जे अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्याशी संबंधित 8वी ते 12वीच्या किंवा शालेय स्तरावरील सुद्धा 11वी 12वीच्या लेवलला बदल होतात, त्या बदलांचा स्वीकार या संस्थेनं चाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात असं दुसरं कुठलंही नाव तुम्हाला दिसणार नाही की जे नाव महाराष्ट्रातलं आहे आणि गेली 32-33 वर्ष महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना सेवा देत आहे. इंडिव्हिज्युअल क्लास 4 ब्रांच वेगळं, पण गेली 33 वर्ष हे सगळं चालवणं आणि पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरणं, हजारो लोकांना एम्प्लॉयमेंटशिप देणं, हे काम आपल्या संस्थेनं केलेलं आहे. तुम्ही कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या आपल्या 6 जिल्ह्याच्या विभागात काम करताना निश्चित पद्धतीनं आपण सगळेजण कौतुकास पात्र आहोत. त्याचं कारण असं आहे की पहिल्या वर्षीपासून आपण या विभागामध्ये रिझल्ट दिलेला आहे. या विभागामधून आपले दरवर्षी मेडिकलला विद्यार्थी गेलेले आहेत, इंजिनिअरिंगला टॉप कॉलेजेसला मुलं गेलेली आहेत. आणि म्हणून या प्रवासात पहिल्या दिवसापासून ज्यांनी मग त्यामध्ये नॉन टीचिंग, टीचिंग, त्याच्यानंतर अगदी आपले जागा मालक, पालक, विद्यार्थी ह्या सगळ्यांनी सहकार्य केलं. आणि ह्या सगळ्यांच्या सहकार्यातनं आपला प्रवास मार्च 2020 पर्यंत आला. मार्च 2020मध्ये या आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला लॉकडाऊन व्हायला लागलं, अभ्यास पद्धतीमध्ये बदल व्हायला लागले, करायला लागले. आणि मग त्याच्यानुसार आत्ता आपण साधारणतः ऑनलाईन ऑफलाईन या पॅटर्नमध्ये काम करायला लागलेलो आहोत. ऑनलाईनमध्ये आणि ऑफलाईनमध्ये बाकी काहीही जास्तीचा फरक नाही. जे विद्यार्थी आपल्या क्लासरूमवर, क्लासेसच्या ब्रँचवर येऊ शकणार नाहीत लॉकडाऊन संपल्यानंतर, त्यांच्यासाठी तोपर्यंत आपण त्यांना जे वर्किंग आपण आपल्या टीचरांकडनं करून त्यांना शिकवतो तेच रेकॉर्ड करून, व्हिडिओ करून किंवा ॲपच्या झूमच्या माध्यमातून देतो आहोत. अभ्यासक्रम वेगळा शिकवतोय का आपण? फक्त काम करण्याची पद्धती या आलेल्या आपत्तीमुळे बदललेली आहे. हे करताना आपण टीचरांना तसं ट्रेन करतोय, टीचरांना कॅमेऱ्याच्या समोर कसं काम करायचं हे सांगतोय. म्हणजे ज्या ज्या गरजा आहेत कामामध्ये परिपूर्णता आणून रिझल्ट आणण्यासाठी ते आपण करत आहोत. तुम्ही प्रत्येकजण, तुमच्यापैकी काउन्सिलर जे आहेत, तुमच्यापैकी अकाउंट्सचं कोण काम करतात, तुमच्यापैकी अकॅडमिक कोऑर्डिनेशनचं कोण काम करतात, विद्यार्थ्यांना सेवा देण्याचं काम, जे जे तुम्ही काम करतात त्या कामाची भूमिका, जबाबदारी आणि त्या कामातून आपल्याला आउटपुट काय पाहिजे हे समजून घ्या. म्हणजे तुम्हाला ते नीट कळेल आणि त्याचा आउटपुट मिळेल. मी शाखा व्यवस्थापक, शाळेतले कोऑर्डिनेटर, कॉलेजचे प्राचार्य किंवा कोऑर्डिनेटर या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या शाखेवर, आपल्या शाळेत, आपल्या कॉलेजमध्ये एकही व्यक्ती ही अनडिफाईन नको, अनट्रेंड नको, की जी अनट्रेंड आहे ती बाकीच्या 8 जणांना डिस्टर्ब करते. नीट लक्षात घ्या. आणि म्हणून काउन्सिलर असेल तर त्याला व्यवस्थित ऑनलाईनची किंवा आपल्या रेग्युलर कोर्सची व्यवस्थित माहिती देता आली पाहिजे. डिजिटल चाटे आपण काय केलंय की या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कोल्हापूर विभागामधल्या प्रत्येक तालुक्यातल्या, खेड्यातल्या मुलाला आपल्याला ॲडमिट करून घेता येईल, त्याला उत्तम सेवा देता येईल. हा बदललेला काळानुरूप बदल आपण आपल्यामध्ये आणलेला आहे.
हे करताना आपल्याला रेग्युलर ब्रँचवरचं काम कमी करायचं आहे का? रेग्युलर ब्रँचमधली सर्व्हिस कमी द्यायची का? तिथला बिझनेस आपल्याला डॅमेज करायचा का? 100% नाही. तो करायचाच आहे. तो करताना त्याला आपल्याला न मिळणारे विद्यार्थी अटॅच व्हावेत, त्या विद्यार्थ्यांना लॉकडाऊन असेपर्यंत उत्तम सेवा देता यावी, ह्या सगळ्या अर्थानं आपण या टेक्नॉलॉजीचा वापर मित्र हो करतो आहोत. आणि म्हणून तुम्ही सगळेजण नॉन टीचिंगमध्ये प्रत्येक शाखेवर जे काम करणारे आहात त्यांची संख्या सफिशियंट आहे का? जर ती सफिशियंट असेल तर ती मेंटेन करा. ती रिझल्ट ओरिएंटेड करण्यासाठी टार्गेट ओरिएंटेड व्हा, त्याच्यासाठी उद्दिष्ट सेट करा. जिथं कमी असेल तिथं माणसंचार घ्या, कारण आवर मॅन पॉवर इज अवर पॉवर. नोट इज व्हेरी केअरफुली. आपली शक्ती काय आहे? आपली मॅन पॉवर. अर्थात हे काम सगळं करताना कोरोनाच्या संबंधित संसर्गासाठीच्या होणाऱ्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत त्या घ्यायच्यातच आपल्याला. पण मी काही गोष्टी ऑब्झर्व करतोय की जो माणूस ज्या कामासाठी आहे ते काम त्यानं ट्रेंड नसेल घेतलेलं, म्हणजे ट्रेनिंग घेतलेलं नसेल, त्याला त्याची प्रॅक्टिस नसेल, तो जर टार्गेट ओरिएंटेड आणि टाइम बॉन्ड ते काम करत नसेल, तर त्याच्यामुळे सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला इकॉनॉमिकल बॅलन्सिंग करण्यासाठी किंवा आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही कुठेतरी कमी पडता आहात. आणि ते कमी पडण्यासाठी, ते करण्यासाठी, ते अचीव करण्यासाठी जे कुणी कुठे डिस्टर्बंग असेल त्याला तुम्ही व्यवस्थित बाजूला करा, त्याला दुसरं जमणारं काम द्या किंवा त्याला पूर्णपणे बाजूला करा. पण ऑल दी ब्रांच हेड शुड नोट की ब्रांच मॅनेजर म्हणून माझी काय जबाबदारी आहे, माझं सिक्वेन्स ऑफ वर्क कसा पाहिजे, मी रोज फॉलोअप कसा घेतला पाहिजे, मी अकॅडमिकचं नियोजन कसं केलं पाहिजे, ॲडमिशनचं नियोजन माझं वीकेंड टू वीकेंड कसं पाहिजे, जर ते शुक्रवारपर्यंत झालं नसेल तर ते रविवारी कसं अचीव केलं पाहिजे. एक लक्षात घ्या, कोणतंही कालचक्र ते आपल्या या अडचणींसाठी थांबणारं नाही. डिस्टर्बन्स काही काळासाठी असतो. डिस्टर्बन्सवर वेगवेगळ्या पद्धतीनं या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण अप्रोचमध्ये जाऊ शकतो. आज नॅशनल लेवलला आपल्याला कॉम्पिटिशन करायची आहे हे लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनं आपला काउन्सिलर ट्रेंड पाहिजे, त्या पद्धतीनं आपली सर्व्हिस देणारी टीम ट्रेंड पाहिजे, त्या पद्धतीनं आपली टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण व्यवस्थित वापर करून प्रत्येक ॲडमिट असलेल्या मुलाला नीट सर्व्हिस दिली, क्वालिटी सर्व्हिस दिली आणि त्याचं जर प्रोग्रेसिव्ह परफॉर्मिंग जर त्याच्या पालकांना आपण देऊ शकलो तर येणारे ॲडमिशन्स आपल्याकडे डेफिनेटली चांगले होणार आहेत. मग ते ऑफलाईनला म्हणजे जिथं ब्रँचेस आहेत आपल्या तिथे असू दे किंवा ऑनलाईन कोर्सेसला त्या शहरातून किंवा इतर शहरातून होणारे असू दे. कारण शेवटी अभ्यासक्रम देण्याची रिक्वायरमेंट, घेणाऱ्याची रिक्वायरमेंट ही आहेच आहे. अभ्यासामध्ये शॉर्टकट कधीही कोणी शोधणार नाही. नॉलेज ओरिएंटेड बनवण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना, पालकांना कमिटमेंट देतो आहोत. आणि ती देताना जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो तेव्हा विद्यार्थ्याची सध्याची सिच्युएशन काय आहे, त्याचा माइंड सेटअप कसा आहे, त्याच्यानंतर त्याला कुठले विषय अवघड जातात, तो कोणत्या इयत्तेसाठी आपल्याकडे ॲडमिशन घेणार आहे, त्याच्या आधीच्या इयत्तांमध्ये त्याचं काय परफॉर्मन्स आहे, याची व्यवस्थित माहिती काउन्सिलर्सनं घेणं काउन्सिलिंग करताना, त्याच्यानंतर त्याच्याशी अप्रोच करताना आणि मग त्याला आपल्या बॅचमध्ये ऑनलाईनची बॅच असू द्या किंवा ऑफलाईनची बॅच असू द्या त्याला नीट माहिती दिली, त्याच्या प्रश्नांची मीन्स त्याच्या शंकांचं समाधान केलं तर ॲडमिशन कन्वर्ट होणार इन्क्वायरी ॲडमिशनमध्ये. नीट लक्षात घ्या. आणि हे करताना तसं येतं का नाही हे आपल्या ब्रँचवरच्या प्रमुखांनी किंवा कॉलेजमधल्या प्रमुखांनी किंवा शाळेतल्या प्रमुखांनी हे बघितलं पाहिजे. बिकॉज आपल्यासाठी वर्किंग नंतर आहे, आधी ॲडमिशनची वर्किंगची माहिती देणारा जो माणूस आहे तो तसा ट्रेंड असणं जर असेल. एक आता प्रत्येक ब्रँचवर समजा 3, 4, 5 माणसं किमान असतात. नीट लक्षात घ्या. किंवा शाळेत असो कॉलेजमध्ये असो त्यातली जी चांगली परफॉर्म करणार आहेत त्यांचा डेमो इतरांना दाखवा. म्हणजेच एकजुटीनं काम करणं, एका वाक्यतेनं काम करणं ही त्या चाटे क्लासच्या शाखेची, त्या स्कूलच्या शाखेची किंवा कॉलेजच्या शाखेची गरज आहे. आणि मित्रो हे करताना तुम्ही बरेच जण एक्सपिरियन्स होल्डर आहात, या संस्थेमधला तुमचा सर्व्हिस पिरियड बराच आहे, याच्याबद्दल कुठेही मनात सेल्फ कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स आणू नका. कारण मी समजा 28 वर्ष काम करतोय, ओके, पण येणाऱ्या पालकांना समोरच्या आलेल्या इन्क्वायरीला मी फर्स्ट टाइम अटेम्प्ट करतोय.
त्याच्यामुळं मी त्यांच्यासाठी पहिला आहे, मीन्स न्यू आहे, आणि तिथे मी 28 वर्ष काउन्सिलिंग करतोय म्हणून मी शॉर्टकट मांडणं चालेल का? मी कमी शब्दांमध्ये माहिती देऊन चालेल का? करेक्ट माहिती देणं, त्या पालकांना मी पहिल्या इन्क्वायरीला जशी माहिती दिली ती तशीच व्यवस्थित देणं, किंबहुना त्या पालकाला रिक्वायरमेंटनुसार माहिती देणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणजेच तुम्ही नॉन टीचिंगमध्ये जे जे काम करत आहात त्या प्रत्येकानं आपल्या कामामध्ये लिथर्जिक कुठेही होता कामा नये, आळस आणता कामा नये. आपल्याला बऱ्याचदा तोचतोपणा वाटतो, पण समोर आलेला विद्यार्थी आणि पालक आपल्याकडं चाटेच्या ब्रँडमुळे, आपल्या संस्थेच्या प्रिव्हियस स्टोरीमुळे आलाय, अपेक्षा घेऊन आलाय की या संस्थेमध्ये आपल्या पाल्याचं, आपल्या विद्यार्थ्याचं ही लोक कल्याण करणार आहेत, त्याला चांगलं शिक्षण देणार आहेत, आणि त्यासाठी आपण त्याला कन्व्हिन्स करणं हे आपल्या नॉन टीचिंगमधल्या ॲडमिशन करतानाच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. आता प्रत्येक इन्क्वायरी आपण हँडल करताना त्याला माहिती दिल्यानंतर त्याचे काही प्रश्न असतात. रिगार्डिंग स्टाफ प्रश्न असतो, म्हणजे फॅकल्टी संदर्भात प्रश्न असतो. रिगार्डिंग फीस तो बार्गेन करायला बघतो. रिगार्डिंग पॅरेंट्स किंवा अमुक माझे गुण किती वाढतील हे पालक प्रश्न विचारतात. असे जे काही कॉमन प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुम्ही समर्पक आणि व्यवस्थित दिली पाहिजेत. समजा पालकाने एखादा प्रश्न विचारला की माझ्या मुलाचे किती मार्क्स वाढतील, माझ्या मुलाला डेफिनेटली ॲडमिशन मिळेल का, तुम्ही तिथं यसच म्हटलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण फॉल्स कमिटमेंट देत नाही आहोत. आपण तिथं पहिल्यांदा कॉन्फिडन्स पालकांना दिला पाहिजे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे की तुम्हाला काय काय करावं लागेल म्हणजे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, म्हणजे तुमची कमिटमेंट फॉल्स जाणार नाही. नीट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, रेग्युलॅरिटीचं महत्त्व समजून सांगावं लागेल. आपल्या युनिट टेस्टचं महत्त्व समजून सांगावं लागेल. त्यानं करायच्या सेल्फ स्टडीचं महत्त्व समजून सांगावं लागेल. पुस्तकांचं वाचन करायचं महत्त्व समजून सांगावं लागेल. म्हणजेच विद्यार्थी हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये. हे जेव्हा पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी आपल्या काउन्सिलिंगमध्ये कळते तेव्हा ते निश्चितपणे तुमचं काम करण्यासाठी पुन्हा वर्षभर आपल्याला सहकार्य करतात, केवळ ॲडमिशन घेत नाहीत. मित्रांनो, नीट लक्षात घ्या. आणि म्हणून ते करताना फक्त बॅच कधी सुरू होणार आहे, हे विषय शिकवले जाणार आहेत, एवढंच त्रोटक माहिती देऊन चालणार नाही. माहिती देताना त्या विद्यार्थ्याचं प्रिव्हियस काय आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. त्याच्यानंतर आपली कार्यपद्धती नीट समजून सांगावी लागते आणि त्यातनं आउटपुट कसं मिळतं की जे नॉलेज मिळतं, जे त्याच्या विद्यार्थ्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी लागतं, या पद्धतीनं त्याच्या जडणघडणीतला हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर एक्सप्लेन करता आला पाहिजे. कारण आपल्याकडे जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा त्यांची अपेक्षा काय आहे की जे शाळेत मिळालं नाही, जे कॉलेजला मिळत नाही, ते आपल्याला इथं मिळतंय. नीट लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्व्हिस शाळा कॉलेजमध्ये दिली जाते त्याच्यापेक्षा काकणभर जास्तीची द्यायची. आणि हे आपल्याला विद्यार्थी पालकांना ऑनलाईनमधल्या कोर्सेससाठी असू दे, आत्ता आपण डिजिटल चाटेमधले कोर्सेस आणलेत त्याच्यासाठी असू दे, ऑफलाईनमधल्या कोर्सेसमध्ये असू दे, पालकांना नीट समजून सांगावं लागेल. 8वीची इन्क्वायरी असेल, 9वीची इन्क्वायरी असेल, 10वीची इन्क्वायरी असेल, 11वी-12वीची इन्क्वायरी असेल, नीट जेईची इन्क्वायरी असेल, किंवा 5वी ते 10वीच्या फाउंडेशन कोचिंगची इन्क्वायरी असेल, किंवा तुमच्या भास्कराचार्य टॅलेंट सर्चच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची इन्क्वायरी असेल, किंवा 5वी-8वीच्या स्कॉलरशिपच्या आपण बॅचेस ज्या केलेल्या आहेत त्याचं प्रॉस्पेक्ट सगळ्या ब्रांचेसवर आपण टाकलेलं आहे. जे नवीन प्रॉस्पेक्ट आपण तयार केलेलं आहे चाटे ऑनलाईन आणि क्लासरूमचं, त्याचं हे सगळ्या बॅचेस वगैरे त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत. मित्रांनो, नीट लक्षात घ्या. हे प्रॉस्पेक्ट प्रत्येक शाखेला आपण पाठवलेलं आहे. मिळालं नसेल तर मागवून घ्या. पण हे प्रॉस्पेक्ट, या प्रॉस्पेक्टवरचं जे कव्हर पेज आहे ज्याच्यावर आपण आत्तापर्यंतचे आपले इंजिनियर्स लिहिलेले आहेत, त्याच्यानंतर किती डॉक्टर झाले, किती IITians झाले, हे कव्हर पेज जर पालकांना तुम्ही नीट एक्सप्लेन केलं, स्पष्ट केलं, पालकांना कॉन्फिडन्स येणार आहे की आपला पाल्य अशा संस्थेत घालतोय, अशा क्लासमध्ये घालतोय, अशा डिजिटल सिस्टममध्ये आपण देतोय की जिथं एक्सपिरियन्स आहे, जिथं अनुभव आहे, जिथे यशाची परंपरा आहे, जी माणसं अनुभवी आहेत, जी माणसं शिक्षणासाठी वाहून घेतलेली आहेत. नीट लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर इथे आपण अवर मिशन, व्हिजन आणि हे सगळ्या गोष्टी एम अँड ऑब्जेक्ट दिलेले आहेत, बॅचेस दिलेले आहेत. बॅचेसमधले जे कॉमन फॅक्टर्स आहेत, म्हणजे आपण शालेय अभ्यासक्रमासोबत
कॉम्पिटेटिव्ह टेम्पार्टमेंट कसं विद्यार्थ्यांमध्ये यावं, त्याची फिजिकल प्रिव्हेंटिव्ह केअर कशी घ्यावी, त्याच्यानंतर त्याला स्पेशल गायडन्स करिअरचं कसं मिळावं, पॅरेंट्स स्टुडंट्स आणि टीचिंग मीन्स फॅकल्टी हा रेशो कसा प्रपोर्शन मेंटेन करावा, अशा सगळ्या गोष्टी, जनरल नॉलेज कसं वाढावं, म्हणजेच मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी, ग्रूमिंग पर्सनॅलिटी आणि स्टडीड पर्सनॅलिटी तयार करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासोबत आपल्याला विद्यार्थ्यांना गाईडलाईन करण्याच्या आपण काही व्हिडिओज तयार करून ऑनलाईनचा विद्यार्थी असू द्या, आपल्या क्लासरूम किंवा कॉलेजमध्ये शाळेत शिकणारा विद्यार्थी असू द्या, त्याला आपण देणार आहोत. मित्रहो, हे सगळं मी तुम्हाला एवढ्या पोटतिडकीनं का सांगतोय की तुम्ही समजून घ्या. बिकॉज आज कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्हा असेल, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं गेल्या 22 वर्षाचं काम आहे. आपण हजारो विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत घडवण्यामध्ये, मार्गदर्शन करण्यामध्ये सगळ्यांनी भूमिका पार पाडलेली, पण त्या सगळ्या मेहनतीचं एका मोठ्या यशामध्ये रूपांतर करण्याची आज आपल्याला या कोरोनाच्या परिस्थितीनं अपॉर्च्युनिटी समोर आणलेली आहे. अँड दॅट इज अ डिजिटल चार्ट. नॉट इट व्हेरी केअरफुली. का तर जिथं जिथं आपल्याला शाखा शक्य नव्हत्या, जिथं जिथं आपल्याला विद्यार्थी आणणं शक्य नव्हतं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा डिजिटल चार्टे प्लॅटफॉर्म आपल्याला देता येणार आहे. आणि म्हणून तुम्ही जसं काम हार्ड एफर्ट्स आत्ता असलेल्या तुमच्या सिस्टमसाठी, ब्रँचेससाठी, कॉलेजसाठी केलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही करा. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण व्यवस्थित सर्व्हिस देऊ. त्या विद्यार्थ्यांमधनं, जसं तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगतो, 95-96ला अभ्यासक्रम महाराष्ट्रातला 10वी-12वीचा बदलला आणि त्यावेळेस आपण मॉडेल क्वेश्चन पेपर सेट, नमुना प्रश्नपत्रिका सेट चाटे पब्लिकेशनच्या माध्यमातून प्रसिद्ध केले आणि त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला, नोट्स पब्लिश केल्या, त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला आणि त्या एका घटनेतून जिथं जिथं रिस्पॉन्स मिळेल तिथं तिथं चाटे सर म्हणले आपण क्लासेसच्या शाखा काढत जाऊ. म्हणजे विद्यार्थ्यांना चाटेच्या नोट्स आणि MQP मॉडेल क्वेश्चन पेपर सेट इतके चांगले तर क्लासमध्ये किती चांगलं शिकवत असतील, किती कॉलेजमध्ये चांगलं असेल, शाळेत किती, या पद्धतीनं क्लासेसची डेव्हलपमेंट, क्लासेसची संख्या वाढवण्यासाठी, कॉलेजेसमधल्या ॲडमिशनची संख्या वाढवण्यासाठी, त्याच्यानंतर आपल्या शाळेच्या ॲडमिशनची संख्या वाढवण्यासाठी या विभागामध्ये डिजिटल चाटेच्या आपल्या ह्या ऑनलाईन प्रोजेक्टचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि म्हणून हे जे आपण केलं आहे, हे चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनला डेव्हलपमेंट टर्न देणारं आपलं हे व्हेंचर आहे. नीट लक्षात घ्या. हे व्हेंचर समजून घेतलेला तुम्हाला याचा नक्की बेनिफिट एवढा प्रचंड होणार आहे. हजारो विद्यार्थी आपण करू शकतोय. गरज आहे फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, विद्यार्थ्यांना माहिती देणं आणि आपण अनुभवी आहोत. आपल्याकडं अकॅडमिक स्ट्रेंथ आहे, ताकद आहे. आपण या सगळ्या परीक्षांच्या अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना नॉलेज ओरिएंटेड करण्यासाठी एफर्ट्स घेतो आहोत. हा मेसेज आपला या प्रत्येक विद्यार्थ्याच्या काउन्सिलिंगमध्ये आला पाहिजे. आणि हे सगळं जर तुम्ही नीट ग्रास्प केलं, त्या लेवलला तुम्ही जिथे काम करता त्या सगळ्यांमध्ये कनेक्टिव्हिटी ठेवली, सिंक्रोनायझेशन ठेवलं आणि एकत्रीकरण, एकजूट ठेवली, तर तुम्हाला रिझल्ट मिळायला काहीही अडचण येणार नाही. आपलं प्रोडक्ट हे माउथ पब्लिसिटीवर चालणार आहे. नीट लक्षात घ्या. समजा आज एखाद्या ब्रँचमध्ये 10वीला 100 ॲडमिशन आहेत, ह्या 100चे 200 होऊ शकतात, 9वीला 50 आहेत त्याचे 100 होऊ शकतात. एका विद्यार्थ्याला, त्याच्या मित्राला, त्याच्याकडनं रेफरन्स कॉन्टॅक्ट घेण्याला, या पद्धतीनं आपल्याला सकाळी 8-9 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत टेलिफोनिक, जिथं शक्य तिथं ऑफिसला बोलवणं, या पद्धतीनं झटावं लागणार आहे. आणि हे करताना तुमच्यापैकी प्रत्येकानं एन्थुझॅस्टिक होणं, एनर्जेटिक होणं गरजेचं आहे. त्याचं कारण आपल्याला 4Aचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपली स्टुडंट स्ट्रेंथ, आपली इकॉनॉमिक स्ट्रेंथ, आपली अकाउंट स्ट्रेंथ स्ट्रॉंग असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. आणि आपला सोर्स ऑफ इन्कम हा स्टुडंट, त्याची फीस हा आहे. त्याच्यामुळं मी आज जे तुम्ही मला सगळे ऐकत आहात किंवा तुमच्यापैकी जे प्रत्येकजण जी जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याच्यात काउन्सिलरची जबाबदारी काय आहे, BMची जबाबदारी काय आहे, सर्व्हिस देणाऱ्या बॅक ऑफिसच्या लोकांची काय जबाबदारी आहे, ही तुम्ही जाणून घ्या. आणि त्याचं सगळ्यांचं कोऑर्डिनेशन ठेवून व्यवस्थितपणे टार्गेट ओरिएंटेड काम करा. काम करताना जसं मी विद्यार्थ्यांना सांगतो की काळ, काम आणि वेग
आपल्याला सुद्धा तो फॉर्म्युला लागू पडतो. त्याचं कारण असं आहे की आपण आत्ता कोणत्या महिन्यात काम करतो, कोणत्या ॲडमिशनला महत्त्व द्यायचं, कोणत्या ॲडमिशन्स होऊ शकतात, ही गोष्ट नीट लक्षात घेतली पाहिजे. मित्र हो, आता 10वीचे रिझल्ट लागणार आहेत. त्या 10वीच्या रिझल्टनंतर आपल्याला 11वीच्या मॅक्सिमम ॲडमिशन्स मिळणार आहेत. आता 8वी 9वीच्या मुलांनी साधारणतः वर्किंग सुरू केलेलं आहे. त्यांच्या ॲडमिशन्स आपल्याला मिळण्याचा जास्तीत जास्त स्कोप आहे. 10वी 12वीच्या ॲडमिशन जरी शाखांवर होत नसतील, कॉलेजच्या बंद झाल्या असतील, तरी ऑनलाईनसाठी आपण त्याचं रिलॉन्चिंग केले असल्यामुळे डिजिटल चाटेच्या कोर्समध्ये त्याला तुम्ही ऑनलाईनला ॲडमिट करा. सांगण्याचा अर्थ 8वी ते 12वीपर्यंत कोणत्याही वर्गाला तुम्हाला ॲडमिशन करण्याची या 2 महिन्यांमध्ये गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ओनली थिंग इज दॅट यू हॅव टू अप्रोच, यू हॅव टू सर्च अँड यू हॅव टू अचीव. यू हॅव टू अप्रोच, यू हॅव टू सर्च, यू हॅव टू गो तिकडे, आणि मग ते तुम्हाला डन होणार आहे. हे जसं मी 8वी ते 12वीपर्यंतच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्सबद्दल बोलतोय, तसंच 5वी ते 10वीचा जो आपण फाउंडेशन कोर्स तयार केला आहे स्टेट बोर्ड आणि CBSEच्या मुलांसाठी, हा फाउंडेशन कोर्स ज्याच्यामध्ये आपण सायन्स, मॅथ्स, सोशल सायन्सचे काही टॉपिक्स आणि GK हे का करून घेतोय? कारण याचा त्याच्या आत्ता वर्गात शिकत असलेल्या परीक्षांशी संबंध नाही. कारण त्या शालेय लेवलच्या बोर्ड पॅटर्नच्या डिस्क्रिप्टिव्ह वगैरे परीक्षा आहेत. काही मुलं त्यातली स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहेत. त्याला त्याचा डेफिनेट फायदा होणार आहे. आणि 5वी ते 10वीच्या टप्प्यामध्ये 12वी नंतरची जी त्याची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स सिलेक्ट करून सक्सेस मिळवून जी स्वप्न आहेत ती साध्य करण्यासाठी बेस करण्याचा हा कोर्स आहे. म्हणून पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा कोर्स आज जरी इम्पॉर्टंट वाटत नसला बऱ्याच पालकांना, विद्यार्थ्यांना, तरी तो तुम्ही कन्व्हिन्स करा की हा कोर्स म्हणजे तुमच्या 12वी नंतरच्या किंवा पदवीनंतरच्या मीन्स ग्रॅज्युएशन नंतरच्या कोणत्याही सिलेक्शनला, कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुमचा बेस परफेक्ट करणारा आहे. या पद्धतीनं जर तुम्ही मेहनत घेतली, त्या पद्धतीनं जर पालकांना हे डिपार्टमेंट तयार केलं, त्या पद्धतीनं जर तुम्ही पालकांना त्याची गरज समजून सांगितली आणि हे नॉलेज त्या त्या टप्प्यात का करावं लागतं समजून सांगितलं, कारण 5वीचं नॉलेज 8वीत गेल्यावर त्याला प्रिपरेशन करता येणार नाही. नीट लक्षात घ्या, कारण त्यावेळेला 8वीचा अभ्यास आहेच. 8वीचं नॉलेज 10वीत गेल्यानंतर त्याला प्रिपरेशन करायला वेळ मिळणार नाही. म्हणजेच त्या त्या इयत्तेमध्ये स्टेट बोर्डचा मुलगा असू द्या किंवा CBSEचा स्टुडंट असू द्या, त्याला सायन्स, मॅथ्स किंवा या विषयांचं प्रिपरेशन कॉम्पिटेटिव्हच्या नेचरनं करण्यासाठी आणि त्याचं परफेक्शन मिळण्यासाठी जो आपण फाउंडेशनचा कोर्स केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही मेहनत घ्या. म्हणजे ॲडमिशन्स करा, तुम्हाला त्याचा फायदा आजच्या 5वीच्या मुलाचा त्याचं 12वीचं सक्सेस पाहताना, त्याचं सक्सेस मिळवताना दिसेल. नीट लक्षात घ्या, आजचा 10वीचा मुलगा असेल, 8वीचा मुलगा असेल, त्याच्या 12वी नंतरच्या किंवा पुढच्या परीक्षांमध्ये दिसेल. मित्र हो, ज्या सक्सेस स्टोरीज असतात ह्या सक्सेस स्टोरीज 5-5, 6-6, 7-7 वर्ष विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यानंतर ठरतात. ज्या ज्या UPSC MPSCतल्या किंवा मेडिकल सायन्स किंवा इंजिनिअरिंगमधल्या मुलांच्या स्टोरीज मी वाचतो, त्याच्यामध्ये ती मुलं 5वीपासून वेगवेगळ्याच परीक्षांना, 4थीपासून वेगवेगळ्याच परीक्षांना, किंबहुना 1लीपासून वेगवेगळ्या परीक्षांना अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. त्यांचे पालक इन्व्हॉल्व झालेले असतात. आणि म्हणून शहरामधल्या त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ॲव्हरेज मुलालाच प्रोग्रेसिव्ह करण्याबद्दल आपला दृष्टिकोन ठेवा. डेफिनेटली तुम्हाला सक्सेस मिळेल. आणि हे सगळं कमिट करताना त्याच्याबद्दल ब्रँच हेडनी, प्रिन्सिपल्सनी, कोऑर्डिनेटरनी किंवा शाळेतल्या प्रिन्सिपल HODनी हे सगळं काम त्या वेळेला मे बी व्हिडिओ फॉर्मेशनमध्ये असेल, मे बी ॲपच्या माध्यमातून असेल, मे बी लॉकडाऊननंतर क्लासरूममध्ये ॲक्च्युअल असेल, वेळेत पूर्ण करणं, त्याचं परीक्षा पद्धतीनं तयारी करून घेणं, त्याला व्यवस्थित मोटिवेट करणं, पालकांना काही कंप्लेंट्स असतील तर त्या वेळेच केअर करून त्याला बाजूला न ठेवता सोडवणं, म्हणजेच आपल्या शिक्षकांकडून व्यवस्थित काम करून घेणं हे गरजेचं आहे. या पद्धतीनं नॉन टीचिंगची तुमची ही जी काही कामाची पद्धत आहे ती इमिजिएट जर तुम्ही या पद्धतीनं रिक्वायरमेंटमध्ये टार्गेट ओरिएंटेड केली नसेल तर ती करा आणि त्या पद्धतीनं कामाला लागा. कृपा करून कुणीही आळसपणा करू नका, लिथर्जिक होऊ नका, कंटाळा करू नका. आणि हे जे काही आपण मिशन हातात घेतलं आहे ह्या मिशनमध्ये आणि बदलत्या ह्या गरजांमध्ये स्वतःला डायव्हर्ट करा, स्वतःला शिफ्ट करा, झोकून द्या.
तुमच्या कुठल्याही शाखेला, तुमच्या कोणत्याही कॉलेजला, तुमच्या कुठल्याही सिस्टमला काहीही कमी पडणार नाही. आणि आपण नक्की आत्तापर्यंत 32-33 वर्ष जसं पुढे राहिलो तसंच आपण सगळ्यांच्या पुढं राहू असा आशावाद मी करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं काम करावं, एक दिलानं काम करावं. डिजिटल चाटेतल्या या प्रोजेक्टला सहकार्य का चांगलं करून ॲडमिशन्स चांगले मिळवावेत. तुमचे रेग्युलर कोर्सेस आहेत त्याला चांगले कोर्सेस ॲडमिशन मिळवावेत. आणि डेफिनेटली चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन म्हणून आपल्या टीमचं नेहमीचं जे चाटे सरांकडं क्रेडिटेबिलिटी असती ती राखावी असं आवाहन करतो. आणि मी माझ्या तुमच्यासोबतच्या या मनोगताला थांबवतो. धन्यवाद.